हॅलो आणि नमस्कार, मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सनस्क्रीन काय असते, त्याचे युसेज काय आहे, ते काय यूज करायचं असतं, कुणी यूज करायचं असतं, कुठल्या स्किन टाईपसाठी कुठलं सनस्क्रीन बेस्ट आहे. फ्रेंड्स, मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, DIY, लाईफस्टाईल या रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की पूर्ण व्हिजिट करा. व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि नवीन आला आहात असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आज उशीर न करता आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करूया. चल, पहिला प्रश्न तुम्हाला हा पडला असेल की सनस्क्रीन आहे काय, ही का सांगतेय सनस्क्रीन बद्दल. ॲक्च्युली हा प्रश्न काही वर्षांपूर्वी मलाही पडला होता की सनस्क्रीन काय आहे, का लावायचं असतं, मी का लावू, एवढे महागडीचे सनस्क्रीन मार्केटमध्ये मिळतात, मी यांच्यामध्ये इन्व्हेस्ट का करायचे. जेव्हा मला याचं इम्पॉर्टन्स कळलं ना, तेव्हापासून मी न चुकता सनस्क्रीन यूज करते. तर आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. इव्हन दो कुठल्या स्किन टाईपसाठी कुठला सनस्क्रीन सगळ्यात बेस्ट वर्क करतो हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर माझ्यासोबत हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळणार की सनस्क्रीनचं महत्त्व काय आहे आणि तुम्ही ते कधीही स्किप करणार नाही आणि ज्या रिॲक्शन्स यायच्या आहे इन फ्युचरमध्ये त्याही तुमच्यासोबत घडणार नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सनस्क्रीन आहे काय. सनस्क्रीन काय आहे, ते एक UV प्रोटेक्टर आहे. UV प्रोटेक्टर म्हणजे काय, ज्या सूर्याची अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ना, अल्ट्राव्हायोलेट किरणं जी अतिप्रखर असतात, ती किरणं जेव्हा आपल्या चेहऱ्यावर पडतात ना, तेव्हा आपला चेहरा काळवंटतो. काही काही जणांना रिॲक्शन्स होतात सूर्याच्या या प्रखर किरणांमुळे. आणि सध्या आपण बघतोय की एन्व्हायरमेंटमध्ये जे बदल होत आहेत ना, त्याच्यामुळं आपल्याला सनस्क्रीन वापरणं किती मस्ट आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आहे सनस्क्रीन स्क्रीन करते काय. सनस्क्रीन जी UV रेज असतात ना, याला पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती जे आहे प्रखर किरणं पडतात यांना ब्लॉक करायचं काम करत असते. जी लोक सनस्क्रीन लावत नाहीत त्यांच्यासोबत काय होतं बरं, त्यांचा चेहरा नेहमी तुम्हाला काळवंटलेला दिसतो, म्हणजे त्यांना पूर्णपणे टॅनिंग झालेली दिसते. सगळ्यात पहिलं त्याचा टॅनिंग हा कॉज असतो. कारण की जेव्हा सूर्यासोबत आपलं एक्सपोजर होतं तेव्हा ज्यांची मीडियम स्किन टोन आहे किंवा मग लाईट स्किन टोन आहे किंवा फेअर स्किन टोन आहे, मीडियम म्हणजे जे व्हिटिश गवाळ असतात, ज्यांना आपण डस्की पण म्हणत नाही, ते ब्राउनी पण येत नाही, ती वाली लोक, ज्यांचं वॉर्म असतात, जे येल्लोइश दिसतात ना, ती वाली लोक, ते मीडियम टू जे सगळ्यात फेअर असतात, अशा लोकांना सगळ्यात जास्त धोका राहतो. का, ते यांच्या चेहऱ्यामध्ये किंवा मग यांच्या स्किन टेक्स्चरमध्ये मेलॅनिनचं प्रमाण हे कमी असतं. मेलॅनिन काय असतं बरं, आता आपण बघतो की कोणी चॉकलेटी आहे, कोणी ब्राऊन आहे. जो स्किन कलर ठरतो ना, तो या मेलॅनिनच्या प्रमाणावर ठरतो. आपली बॉडी किती मेलॅनिन प्रोड्यूस करते यावर ठरतो. आपण मेलॅनिनचं प्रोडक्शन वाढवू पण शकतो आणि कमी सुद्धा करू शकतो. म्हणजे ते इन्क्रीज पण होतं आणि डिक्रीज पण होतं. केव्हा इन्क्रीज होतं ते प्रमाण, जेव्हा काही लोकांमध्ये आपण बघता ब्राऊन स्किन गर्ल्स किंवा ब्राऊन स्किन बॉईज जे असतात ना, यांचे बाय बर्थ असतात आणि जे फेअर असतात, जन्मता ते फेअर असतात, बट काही दिवसांनी त्यांचा चेहरा म्हणा किंवा त्यांची पूर्ण बॉडी म्हणा की टॅनिंग झालेली असते. यांचं जे कारण आहे ना, ते म्हणजे उन्हामधलं एक्सपोजर. तर ह्या गोष्टी असतात याच्या मागं. म्हणून म्हणते की सनस्क्रीन आजपासूनच वापरायला सुरुवात करायची आहे. आता सनस्क्रीन मी सांगितलं तुम्हाला की सनस्क्रीन जे UV रेज असतात ते ब्लॉक करायचं काम करतं. आता याचे साईड इफेक्ट्स काय असतात उन्हामध्ये जर आपण सनस्क्रीन वापरलं नाही तर. सगळ्यात पहिलं म्हणजे टॅनिंग, दुसरं म्हणजे स्किन इरिटेशन, स्किन हीट म्हणजे त्वचेवर जळजळणे, नंतर चौथं म्हणजे स्किन कॅन्सर. येस, स्किन कॅन्सर उन्हामुळे होतं. आणि आजकालच्या जगात आजकालच्या एन्व्हायरमेंटमध्ये जसं ऊन पडतंय ना, या ग्लोबल वॉर्मिंगमुळं, तर हे सगळ्यात खतरनाक ऊन आहे. आपण म्हणतो की आपण सकाळचं ऊन घेतलं पाहिजे, बरोबर आहे ही गोष्ट, व्हिटॅमिन D मिळतं याने, बट दुपारी 12 नंतरचं ऊन सगळ्यात खतरनाक आहे. म्हणून दुपारी 12 नंतर काय, इव्हन तर तुम्ही घरात जरी असाल ना तरी सनस्क्रीन वापरलं पाहिजे.
म्हणून सांगते, आजपासूनच स्किन केअर रुटीन फॉलो करताना सनस्क्रीन आवर्जून वापरायचं, ते स्किप करायचं नाही. म्हणसाल मी सनस्क्रीन कुठली वापरू, सनस्क्रीन तर खूप महाग असतात. तर सांगते, काळजी नका करू. पहिली गोष्ट, सनस्क्रीन ही आपल्या स्किन टाईपनुसार निवडायची. आता स्किन टाईप कसा ओळखायचा, जर तुम्हाला तुमचा स्किन टाईप किंवा स्किन टोन कुठला आहे हे अजिबात माहिती नसेल ना, तर मी याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता. मी त्याची लिंक तिथे प्रोव्हाइड करेल तुम्हाला. सनस्क्रीन हा स्किन टाईपनुसार निवडता येतो? हो, निवडता येतो आणि मार्केटमध्ये तो अवेलेबल सुद्धा आहे. मग सनस्क्रीन लावायचा केव्हा असतो? मेकअपच्या आधी की मेकअपच्या नंतर? सांगते, सनस्क्रीन हा मेकअपच्या आधी लावायचा असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रायमर लावता ना, त्याच्या अगोदर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे सनस्क्रीन मॉइश्चरायझर नंतर. का? कारण की सनस्क्रीनमुळे काय, आता पहिले काय व्हायचं, सनस्क्रीनमध्ये ना हायलोरॉनिक ॲसिड नावाचा हा प्रकार काही नसायचा. तर तेव्हा म्हणायचे की पहिले मॉइश्चरायझर लावा आणि नंतर सनस्क्रीन लावा, कारण की त्वचा ही डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे आता असे सनस्क्रीन आले की जे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन दोघांचंही काम करतात. सो त्यामुळे चालून जातं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि नंतर म्हणजे मेकअपच्या नंतर पण अप्लाय करायचा असतो का? हो, मेकअपच्या नंतर, म्हणजे जेव्हा तुम्ही उन्हात जाता किंवा बाहेर मेकअप करून जाता तेव्हाच अप्लाय करायचा असतो. इतर वेळी नाही केला तरी चालतो. जर तुम्ही घरात आहे, एक वेळेस लावलं, इट्स इनफ. जेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर जायचंय तेव्हा फक्त एवढं लक्षात घ्यायचं की SPF मी जो वापरते आहे तो कुठला आहे आणि आपल्या इंडियन स्किन टाईपसाठी कुठल्या सनस्क्रीनचा SPF सगळ्यात बेस्ट आहे. तर आपल्या इंडियन स्किन टाईपसाठी आहे तो म्हणजे SPF 50. SPF 50 काय करते? SPF 50 ही मोर प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते दॅन अदर. ओके. आता तुम्ही म्हणसाल की मी हिवाळा आहे, तर हिवाळ्यात कुठली वापरू? पावसाळा आहे, मी पावसाळ्यात काय वापरू? आता तर ऊन पडतच नाही. मग तुम्ही SPF 30-35 या रेंजमध्ये मिळणारे पण वापरू शकता. बट लक्षात ठेवायचं, SPF 30च्या खालची सनस्क्रीन यूज करायची नाही. आणि मोर म्हणजे सनस्क्रीनचा जो SPF असतो ना, तो म्हणजे SPF 50च्या पेक्षा जी जास्त सनस्क्रीन असते, असं म्हणतात काही लोक की ती खूप जास्त प्रोटेक्शन दिसते. बट हे चुकीचं आहे, असं काहीही नाही. सनस्क्रीनचा फक्त रिॲप्लिकेशन होतं, बाकी दुसरं काही नाही. रिॲप्लिकेशनसाठी आपण काय यूज करू शकतो? रिॲप्लिकेशनसाठी आपण सनस्क्रीन स्टिक, जी मार्केटमध्ये आता इझिली अवेलेबल आहे आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. माझ्याकडे ही डॉट अँड कीची SPF 50ची जी सनस्क्रीन आहे ही मी तुम्हाला दाखवत आहे. आता याच्यावर काय लिहिलेलं असेल बरं? SPF 50, नंतर इथे दिसते तुम्हाला PA++++, 4 टाइम्स प्लस. याचा अर्थ काय होतो? आता तुम्ही मला विचारता, हे ब्रॉड स्पेक्ट्रम असतं. ॲटलिस्ट PA++, ट्रिपल प्लस तरी पाहिजे आणि 4 टाइम्स असेल तर इट्स बेटर. याच्यापेक्षा दुसरं बेटर काहीही नसू शकतं. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की स्किन टाईपनुसार कुठला सनस्क्रीन तुमच्यासाठी बेस्ट. तर सगळ्यात पहिले आपण बघूया ऑइली स्किनसाठी कुठले सनस्क्रीन सगळ्यात छान आहेत किंवा सगळ्यात बेस्ट आहेत. तर माझ्याकडे जो हा डॉट अँड कीचा वॉटरमेलन आणि हायल्युरॉनिक ॲसिडचा जो ब्लेंड असलेला सनस्क्रीन आहे ना, हा ऑइली आणि कॉम्बिनेशन म्हणजे ऑइली पण आणि ड्राय प्लस ऑइली आहे. म्हणजे ज्यांच्या फक्त T झोनवर ऑइल येते यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. हा माझा करंट फेवरेट आहे समरमुळे. मी समरमुळेच यूज करते. माझी जी स्किन टाईप आहे ती नॉर्मल टू ड्राय कॅटेगरीमध्ये येते. तुमची जर नॉर्मल टू ऑइली असेल किंवा ॲक्ने प्रोन ऑइली असेल तर मी तुमच्यासाठीही सजेशन देणार आहे. सो स्टे ट्यून. तर डॉट अँड कीचा जो हा व्हेरियंट आहे हा ऑइलीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. नॉर्मल टू ऑइलीसाठी डॉट अँड की मधलाच किका अँड नियासिनामाइड
हा सुद्धा सनस्क्रीन ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं छान सनस्क्रीन आहे. इथे मी तुम्हाला वरती फोटो दाखवणार. अफोर्डेबल प्राईसमध्ये अंडर 400 तुम्हाला भेटून जाईल ऑनलाईन प्राईसमध्ये. तर ऑल स्किन टाईपसाठी कुठला सनस्क्रीन छान आहे? डॉट अँड कीचा पपाया अँड व्हिटॅमिन सी हा जो सनस्क्रीन आहे ना, हा सगळ्यात बेस्ट आहे. इथे मी तुम्हाला पिक्चर लावून देईन. हे जे आहेत ना, हे रेफरन्स इमेजेस आहेत जे की मी यूज करून झालेले आहेत आणि काही डबे फेकून दिलेले आहेत असे आहेत. आता माझ्याजवळ जे आहेत मी ते सनस्क्रीन्स तुम्हाला दाखवणार आहे. नंतर ऑइली स्किनसाठी दुसरा ब्रँड म्हणजे द डर्माकोचा 1% हायल्युरॉनिक सनस्क्रीन, हायल्युरॉनिक ॲसिड सनस्क्रीन ही सगळ्यात बेस्ट आहे, जी की हे ड्रायवाले पण यूज करू शकता आणि ऑइली स्किनवाले पण यूज करू शकता. तिसरा ऑप्शन मी तुम्हाला सांगते की तुम्ही विश केअरचा जो न्यू लॉन्च आहे नियासिनामाइड सनस्क्रीन, मी इथे तुम्हाला स्क्रीनमध्ये शो होईल, ते तुम्ही बघा. इथे मी तुम्हाला पिक्चर दाखवते, तुम्ही त्याच्यात बघू शकता की विश केअरचा जो नियासिनामाइडवाला सनस्क्रीन आहे हा सगळ्यात बेस्ट आहे ऑइली स्किनसाठी. आता मी तुम्हाला एक प्रो टिप देते. ऑइली स्किनवाल्यांनी ना जिथे सॅलिसिलिक ॲसिड, नियासिनामाइड अशा ह्या 2 गोष्टी किंवा कीका अशा ह्या 2-3 गोष्टी जेव्हा लिहून येतात ना, ह्या तुमच्यासाठीच बनलेल्या असतात. गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कीका किंवा सॅलिसिलिक ॲसिड किंवा नियासिनामाइड, सॅलिसिलिक ॲसिड तुमचं ऑइल कंट्रोल करायचं काम करतं, नियासिनामाइड तुमच्या स्किनला ऑइल पण कंट्रोल करतो आणि इव्हन टोन पण करायचं काम करतो, आणि कीका काम करायचं काम करत असतो. जे इरिटेशन होतं ना ऑइलमुळं, ते कामिंग सूदिंग करायचा प्रयत्न तो करत असतो. तर या 3 गोष्टींची लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात शेवटचा जो अफोर्डेबल ब्रँड म्हणजे तो म्हणजे पॉन्ड्सचा. इथे मी तुम्हाला पिक्चरमध्ये शो करते इनव्हिजिबल जेल विथ नियासिनामाइड. हा सुद्धा ऑइली स्किनवाले यूज करू शकता. याचा माझ्याजवळ जो आहे ना क्रीम बेस फॉर्म्युलावाला आहे, जो की आता खतम झालेला आहे, माझा पूर्ण संपलेला आहे, मी पूर्ण संपवलेला आहे. खूप छान टेक्स्चर आहे, लाईट वेट आहे, नो व्हाईट कास्ट आहे. व्हाईट कास्टने काय होतं ना, आपल्या चेहऱ्यावरती ना असं एकदम व्हाईट इफेक्ट होतो. असं वाटतं की पुट्टी मारलेली आहे कोणी आपल्या चेहऱ्यावरती येऊन. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या की व्हाईट कास्टवाला जो सनस्क्रीन असतो तो बिलकुल निवडायचा नाही, नाहीतर तुमचा चेहरा सुद्धा भूतासारखा दिसाल. तो ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. आता आपण ड्राय स्किनवाल्यांसाठी कुठल्या सनस्क्रीन बेस्ट आहे ना हे बघूया. माझी सुद्धा जी स्किन टाईप आहे ना ती येते नॉर्मल टू ड्राय कॅटेगरीमध्ये. तर मी कुठली यूज करते? माझं सगळ्यात पहिलं प्रेम म्हणजे जॉय. सगळ्यात अफोर्डेबल सनस्क्रीन आहे जॉयची ही. हां, अजून एक तुम्हाला प्रो टिप द्यायची आहे. सनस्क्रीन निवडताना सिंथेटिक सनस्क्रीन न निवडता, म्हणजे केमिकल बेस्ड सनस्क्रीन न निवडता मिनरल सनस्क्रीन निवडायची. जी माझ्याजवळ आहे जॉयची मिनरल सनस्क्रीन, नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनलेली आहे, क्रीम बेस्ड फॉर्म्युला आहे. याच्या खाली तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं तरीही चालेल, नो व्हाईट कास्ट, 0 व्हाईट कास्ट आहे. सगळ्यात बेस्ट सनस्क्रीन आहे ज्यांची ड्राय किंवा एक्स्ट्रीम ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी. नंतर पॉन्ड्सची जी आहे मी तुम्हाला इथे पिक्चरमध्ये दाखवते, जी क्रीम बेस्ड सनस्क्रीन आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे. मी यूज केलेली आहे पर्सनली, माझा रिव्ह्यू त्याच्याबद्दल खूप छान आहे. त्याला सुद्धा मॉइश्चरायझरची बिलकुल गरज नाही आहे, खूप छान ब्लेंड होते, बिलकुल व्हाईट कास्ट देत नाही. आणि सुरुवातीला असं वाटेल थोडासा आहे म्हणून, बट आफ्टर 30 सेकंड इट विल गो. नंतर डॉट अँड कीचा जो हा एक व्हेरियंट आहे, हा ड्राय स्किनवाले सुद्धा यूज करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. माझी सुद्धा ड्राय स्किन आहे, मी सुद्धा यूज करते. याचं पण टेक्स्चर जे आहे एकदम लाईट वेट आहे आणि हायल्युरॉनिक असल्यामुळं ड्राय स्किनवाले आरामशीर यूज करू शकता. आणि याच्यातलाच एक येतो तो म्हणजे बॅरियर रिपेअर, जो की एक्स्ट्रीम ड्राय किंवा ड्रायसाठीच, मेनली ड्रायसाठीच बनलेला आहे. ज्यांची स्किन, मी तुम्हाला इथं पिक्चर शो करते, डॉट अँड कीचा ब्लूबेरी विथ सेरामाइड, जे की स्किन बॅरियरला रिपेअर करते. असेच सनस्क्रीन ड्राय स्किनवाल्यांनी निवडायचे आहेत. आता ड्राय स्किनसाठी पण एक प्रो टिप देते मी, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं हायल्युरॉनिक ॲसिड, ते सनस्क्रीन तुमच्यासाठी आहे. नंतर सेरामाइड्स आणि बॅरियर रिपेअर, ह्या ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात ना
ते म्हणजे आपली स्किन जर खराब झालेली आहे तर ती स्किन भरून काढण्याचं काम हे सेरामाइड्स करत असतात. स्किनवाल्यांनी हे लक्षात ठेवायचं की नेहमी असेच सनस्क्रीन निवडायचे जे तुमच्या स्किनला रिपेअर करतात, सूद करतात, मॉइश्चर करतात. तर अजून एका ब्रँडचं मी नाव घ्यायचं विसरली जे ऑइली स्किनसाठी आहे, ते म्हणजे डॉक्टर शेट. डॉक्टर शेटचं कुठलाही तुम्ही यूज करू शकता. त्यांचे पण सनस्क्रीन खूप छान आहेत. ते थोडेसे कॉस्टलियर आहे. नंतर डॉक्टर शेटमध्ये ड्राय स्किनवाल्यांसाठी पण एक बेस्ट सनस्क्रीन आहे, तो म्हणजे सेरामाइड्स अँड बॅरियर रिपेअर. मी पुन्हा तुम्हाला सांगते, सेरामाइड्स बॅरियर रिपेअर जो असतो ना, प्लस व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी काय करत असतं? व्हिटॅमिन सी जे आहे ना, आपल्या चेहऱ्यावर झालेली टॅनिंग रिड्यूस करायचं काम करतं. नंतर आपला चेहरा इव्हन टोन प्लस ग्लोईंग बनवायचं काम करत असतं. तर व्हिटॅमिन सी तुम्हाला जिथं दिसल म्हणजे. नंतर माझा सगळ्यात फेवरेट ब्रँड म्हणजे विश केअरचा हा न्यूली लॉन्च होता, मी घेतलेला, वापरते सुद्धा आहे, खूप छान आहे. प्युअर मिल्क ग्लो हा खूप सुंदर आहे ड्राय स्किनवाल्यांसाठी. तुम्ही विश केअरचा इनव्हिजिबल जेल सुद्धा यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कोजिक ॲसिड मिळेल. कोजिक ॲसिड काय करते? आपल्या चेहऱ्यावर जे दाग धब्बे पडलेले असतात, जे पिगमेंटेशन झालेले आहे, त्याला रिड्यूस करायचं काम करते. सोय मिल्क पेप्टाईड जे की आपल्या चेहऱ्याला खूप छान नरिश करायचं काम करत असते. लिकरिश ब्राईटन अप करते आणि हायल्युरॉनिक ॲसिड मॉइश्चर लॉक करायचं काम करत असते. तर हा ड्राय स्किनवाल्यांसाठी वरदान आहे. जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, ड्राय स्किनवाल्यांसाठी जसं माझा फेवरेट आहे जॉय, तसं जॉय नंतर विश केअरचा हा प्युअर ग्लो मिल्क ग्लो. आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ही खूप लाईट वेट आहे. ज्यांना क्रीम बेस्ड किंवा हायली टेक्स्चरवाले जे सनस्क्रीन आहेत ते आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आज जर नवीन आला आहात असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईबच्या शेजारी जी बेल आयकन आहे ना, ती दाबायला विसरायची नाही, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला सगळ्यात पहिले माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघायला मिस करणार नाही. तर अशा प्रकारे मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत. तर आज आपण इथेच थांबतो, इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड लव्ह यू.